प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये खुलाश्यावर खुलासे झाले आहेत आणि त्याच वेळेस राघवच्या मृत्यूपत्रानुसार आता सगळी प्रॉपर्टी बळकावण्यासाठी सरकारने सखीच्या लग्नाचा घाट घातलाय आणि तेव्हाच नेमका कान्हा सखीच्या आयुष्यातही आणि तिच्या घरातही पोहोचलाय. आता भन्नाट युक्ती करून कान्हा सरकारांचं मन कसं जिंकतोय, आपली नोकरी पक्के करून सखीच्या आयुष्यात प्रवेश कसा करतोय आणि त्यातच 15 वर्षापूर्वी घडलेला मीनाक्षीच्या आयुष्यातला भूतकाळ तोही उलगडलाय. बघूयात मग आजच्या लपंडाव मालिकेच्या 19 सप्टेंबरच्या भागात. परशुराम आणि गौतम दोघांचाही आवाज चढतो आणि त्यात उर्मिला ती तर आरेरावीच करते. तेव्हा सरकार त्या सगळ्यांचे तोंड बंद ठेवते. ज्या वेळेस ती मोठ्याने ओरडते तेव्हा आता सर्वजण घाबरून जातात. सरकार सगळ्यांना ताकीद देते, इथे आवाज फक्त माझा असणार आणि जर का हे कोणाला पटत नसेल तर या घरातून निघून जाऊ शकता. इतक्यातच त्यांचं लक्ष सखीकडे जातं. तेव्हा सखीला त्या सांगतात की सखी, अगं पटकन सह्या कर, बड्डे सेलिब्रेट करायचा आहे ना. सखी आधीच सरकारांना इतकी घाबरलेली असते की पटकन त्या पेपर्सवरती सह्या करून मोकळे होते. तेव्हा सरकार मनात आनंद साजरा करते, या मूर्ख मुलीच्या एका सहीने आता ही सगळी प्रॉपर्टी, ही सगळी सत्ता माझ्या हाती आहे. इतके दिवस फक्त नावापुरती सरकार होते मी, परंतु आता या साम्राज्याची खरी सरकार आहे. सही पटकन करून सखी फाईल सरकारांच्या हाती सोपवते. इतक्यातच वकील येतात आणि वकिलाच्या तोंडूनच आता खूप मोठा खुलासा होणार असतो. आता आपलं काम फते झालं, प्रॉपर्टी आपल्या नावे झाली असा गैरसमज स्वतःच्या मनात ठेवून जेव्हा सरकार तेथून जाणार इतक्यात तिचं लक्ष पुरोहितांकडे जातं. त्यांना पाहता क्षणी ती थबकते. त्यांना पाहता क्षणी सखी खूप खुश होऊन जाते. लगेचच त्यांच्याकडे जात ती विचारते की किती दिवसांनी आलात अंकल. तेव्हा पुरोहित सखीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात आणि आता सगळ्यात मोठा बॉम्ब फुटतो. पुरोहित स्वतःच सांगतात, आज खरं तर यावं लागणारच होतं. उर्मिला विचारते की पण आज का. त्यावर ते उत्तर देतात, कारण राघव सरांच्या मृत्यूपत्रात एक कागद अजून वाचायचा राहिलाय. सरकार शॉक होते. ते विचारते की मृत्यूपत्राचा कागद. तेव्हा पुरोहित आत्ता खुलासा करतात की हो, मृत्यूच्या आधी त्यांनी दुसरं एक विल तयार करून घेतलं होतं, ज्यात त्यांनी सांगितलं होतं सखी 21 वर्षांची झाली की त्याच्या दुसऱ्या दिवशी ते विल वाचायचं. सरकार पुरोहितांना म्हणते सुद्धा की चला मग स्टडीमध्ये जाऊन बघूयात. तेव्हा पुरोहित स्पष्ट नकार देतात. ते सांगतात की नाही मॅडम, कायद्यानुसार आणि विलच्या प्रॉजनुसार हे वाचन सगळ्यांच्या समोर करावं लागेल. आता सरकारांना पुढे काही बोलताच येत नाही. मग काय, गुपचूप मुख गिळून ती सोफ्यावर येऊन बसते. पण मनात विचारांचं काहूर माजलेलं असतं की राघवने इतकी मोठी गोष्ट तिच्यापासून कशी काय लपवली. जेव्हा सखीकडे एक तिरपा कटाक्ष टाकते त्याच वेळेस सखी पटकन येऊन बसते. त्यानंतर वकील बाकी सगळ्यांना जवळ बोलावतात. आता सर्वच जण घाबरून सरकारकडे पाहतात. त्याच वेळेस ती फक्त डोळ्यांनी इशारा देते आणि सर्वच जण तिथे येऊन थांबतात. आता विलचं वाचन होणारच असतं. त्याच वेळेस सरकारांचं सत्ता काबीज करण्याचं सगळ्यात मोठं स्वप्न भंग होतं. ज्यावेळेस वकील विलचं वाचन करतात की सखी 21 वर्षांची झाली की त्याच्या पुढच्या 1 वर्षाच्या आत सखीचं लग्न नाही झालं तर मग सखीला खर्चासाठी या प्रॉपर्टीतली ठराविक रक्कम दिली जाईल आणि बाकी सगळ्या मालमत्तेचा ट्रस्ट होईल. आता सरकारांच्या पायाखालची जमीनच हादरते. गौतमला तर खूप हसू येतं, पण आता सखीची चलबिचल चालू होते. ती स्पष्ट सांगते, अंकल मी जस्ट 21ची झाले आणि आत्ता लग्न अजिबात नाही या. गौतम सरकारच्या पुढेच मोठ्याने हसून आनंद साजरा करतो. वा राघवदादा वा, जणू काही तो सरकारच्या जखमेवर मीठच चोळत असतो. इतक्या शिथाफीने त्यांनी सखीकडून सह्या मिळवून प्रॉपर्टी लुबाडली होती. आता गौतम शांतच बसत नाही, उलट चांगलाच तो सगळ्यांच्या समोर सरकारचा पाणउतारा करतो. मला सांग, मग असे तू काय म्हणली होतीस. सॉरी, तुम्ही काय म्हणला होतात. वहिनी, सरकार सत्ता ही लायकीच्या माणसालाच मिळते,
अगदी बरोबर बोलला होता तुम्ही. आता सरकार डोक्यालाच हात लावून बसते. एकीकडे एकतर प्रॉपर्टी हातातून जायची वेळ आली आणि दुसरीकडे याची नुसती बडबड ऐकावी लागते. उर्मिला गौतमला आतमध्ये नेण्याचा प्रयत्न करते, पण तो तिला चिडकारतो. मुद्दाम सरकारांना चिडवत उद्देशूनच तो गाणं गुणगुणायला लागतो की पिसाळल्या नागिनीने थैथे अटकेला, आणि मोठ्याने विकृत हसायला लागतो. तेव्हा उर्मिला जबरदस्ती त्याला रूममध्ये घेऊन जाते. त्याच वेळेस सरकार डोकं धरून बसते आणि जेव्हा ती परशुरामकडे कटाक्ष टाकते, आता त्याला सगळं कळून येतं. तो पटकन ऑफिसच्या कामांचा बहाणा करून तेथून जाणार, तर मीनाक्षी अजूनही तिथेच शुंभासारखी थांबून असते. तो तिलाही घेऊन जातो. आता दोघेही निमूटपणे तेथून जातात. तिथे फक्त असतात पुरोहित, सखी आणि सरकार. विलच्या खुलाशाच्या धक्क्याने सैरभैर झालेली सरकार लगेचच मेलोड्रामा चालू करते. अचानकच सखीवरचं तिचं प्रेम उफाळून येतं. ती म्हणते की पुरोहित, हे बघा मला कळतंय, परंतु आता तुम्हीच बघा, आजची जनरेशन आहे का तशी? त्यावेळी राघवने भावनेच्या भरात विल केलं होतं, परंतु आता एवढं सगळं साम्राज्य, एवढी मोठी सत्ता सखी कशी सांभाळू शकणार आहे? आणि ज्यांनी सांभाळायला हवं ते घरातच कसे वागतात बघताय ना तुम्ही. ती गौतमबद्दल बोलते. मला ना माझ्या सखीला स्ट्रेस फ्री आयुष्य द्यायचं आहे. तिला कशाचीच कमीही पडू द्यायची नाही आणि तिला कसलंच टेन्शनही द्यायचं नाही आहे. अहो, म्हणूनच तर माझ्या बाळासाठी मी हा सगळा व्याप माझ्या खांद्यावरती घेतला. माझं बाळ आहे ते. तुम्हाला माहिती आहे का, आत्ताच आम्ही सखीचा बड्डे सेलिब्रेट करत होतो. काय आहे, काल अशुभ दिवस होता, मग म्हटलं की आज करूयात. आता बड्डे सेलिब्रेशन चालूच होतं, तितक्यातच तुम्ही आलात. एकदा बघा हो माझ्या बाळाकडे. यातून काही मार्ग निघू शकत नाही का? त्यावेळेसच पुरोहित स्पष्ट नकार देतात की जसं विलमध्ये लिहिलं गेलं आहे कायद्यानुसार ते तसंच घडणार. मग काय, सरकार चांगलीच तोंडघशी पडते. कामत ग्रुपच्या बिझनेसमध्ये सखीने ज्या काही सह्या केल्या असतील त्या इनव्हॅलिडच असतील, कारण सखीच्या त्या सह्यांना काहीच किंमत उरणार नाही. जर का तिचं लग्न आत्ता झालं तर मग सगळी सत्ता तुमच्या हाती राहू शकते. म्हणजे आता प्रॉपर्टीच्या पेपर्सवरती ज्या सह्या सखीने केल्या त्या इनव्हॅलिडच ठरतील की. मग काय, आता थोड्या वेळापूर्वी प्रॉपर्टी आपण काबीज केली, सत्ता आपण मिळवली, साम्राज्य आपल्या हातात आलं, हा आनंद साजरा करणारी सरकार चांगलीच हादरून निघते. देवाने आपली प्रार्थना ऐकली. म्हणूनच कंठानाद करून ज्यावेळेस मीनाक्षी रूममध्ये देवाचे आभार मानत असते, त्याच वेळेस तिच्यावरती परशुराम खेकसतो. त्याच वेळेस त्याकडे दुर्लक्ष करून हात जोडून देवाचे आभार मानत मीनाक्षी म्हणते की बरं झालं, माझं स्वप्न सत्यात उतरलं. आता या घराच्या विनाशाला सुरुवात झाली. असंच वाटोळं होऊ देत सगळ्यांचं. तेव्हा परशुराम तिचा हात पकडून तिला विचारतो की तुला लाज कशी वाटत नाही गं? स्वतःच्या घराचंच वाटोळं होऊ देत असा कसा विचार करू शकतेस तू? त्याच वेळेस मीनाक्षी रागातच त्याचा हात झिगारून टाकते आणि तिच्या जखमेवरची खपली निघते. जणू काही परशुरामने तिच्या जखमेवर दुखऱ्या नसेवरच पाय टाकलेला असतो. तेव्हा परशुराम मीनाक्षीच्या जवळ बसतो, तिला समजावतो. मीनाक्षी, अगं सोड ना हा विषय. 15 वर्ष झाली आहेत. तेव्हा मीनाक्षी रडत सांगते की 15 वर्ष झाली आहेत, परंतु माझ्या मनातली जखम अजून जशीच्या तशीच आहे. जोपर्यंत हिचं वाटोळं होत नाही तोपर्यंत ही जखम अशीच मी फळफळत ठेवणार. आता मीनाक्षीच्या तोंडून आता बॉम्बवर बॉम्ब फुटत असतात आणि परशुराम फार हादरूनच निघतो. बाहेर वकील सखीला समजवतात की सखी बेटा, ही तुझ्या बाबांची शेवटची इच्छा होती, जी तुला पूर्ण करावी लागेल. तेव्हा डोळ्यांमध्ये खोटे खोटे अश्रू आणत सरकार मेलोड्रामा चालू करते. खरंच राघव खूप हुशार होता आणि खूप दूरदर्शी. सखीची त्याला खूप काळजी होती. राघव असता तर त्याने सखीसाठी मुलगा शोधला असता. असं म्हणताक्षणी वकील म्हणतात की ठीक आहे, मग तुम्ही शोधा मॅडम. आणि विलची एक कॉपी स्वतःकडे ठेवून दुसरी कॉपी सरकारच्या हाती सोपवून पुरोहित तेथून निघून जातात. आता सखीला धक्का बसलेला असतो की आता तर ते 21st आहे,
आणि लगेच तिच्या लग्नाचा घाट. इकडे परशुराम मीनाक्षीला पट्टी पडवण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणतो की इतके दिवस कळ शोषले ना आपण, मग आणखीन काही थोडे दिवस बघ, सत्ता माझ्या हाती येईल. मी ना त्या सखीला असा गुंडाळेन. अगं बावळट आहे ती. तेव्हा त्याच्यावरती टाळ्या वाजवत हसत मीनाक्षी त्याला डिवचते. वा रे गुंडाळे पाहत तर, इतके दिवस आईची हांजी हांजी केली, आता पोरीची करा. तेव्हा लगेचच परशुरामच्या पुरुषार्थाला ठेच पोचते. परशुराम मीनाक्षीला पोट दाखवून तिचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतो, पण तो दाबूच शकत नाही. तो म्हणतो की जाऊ देत, तुला नाही कळणार. तुला माहिती आहे अंडरडॉग नावाचा प्रकार असतो. तेव्हा मीनाक्षी परत याला टोला लगावते, नाही मला फक्त डॉग माहिती. आणि त्याला कळून येतं की परशुरामला ती टोमणा मारते सरकारचं कुत्रं म्हणून. तो म्हणतो की जाऊ देत, पण सत्ता लवकरच माझ्या हाती येणार. सत्ता मिळवण्याची स्वप्न बघतच असतो तो. दिवसाढवळ्या कधी न पूर्ण होणारी स्वप्न पाहणाऱ्याला परशुरामचे मीनाक्षी खाडकन डोळे उघडवते. त्याला हाताला पकडून घेऊन येते आणि कॅलेंडर दाखवत म्हणते की बघा किती दिवस झाले आहेत. 5748 दिवस. थोडे दिवस आहे. प्रत्येक वेळेस मी तुम्हाला म्हणते तुमचं आपलं एकच, थोडे दिवस थांब, थोडे दिवस थांब, सत्ता माझीच असेल. पण ती तेजस्विनी, ती तुमच्या हाती सत्ता येऊ देणार आहे का? इतकी दूधखोडी नाही आहे ती. आता तुम्ही बघतच राहा. सखीसाठी मुलगा तीच शोधणार आणि असा शोधणार की सगळी सत्ता फक्त तिच्या हाती राहील. मीनाक्षी बरोबर तेजस्विनीच्या डोक्याने विचार करत असते. खरं तर परशुरामच चांगला मूर्खात निघतो. इकडे सखी लग्नाला स्पष्ट नकार देते. ती सांगते की मी लग्नासाठी तयार नाही आहे. तेव्हा सरकार तिच्यावरती डाफरते. पण तुझ्या बाबांची इच्छा होती. सखी बोलून दाखवते. बाबांची दुसरी इच्छा होती ना की मी पोलीस. तेव्हा सखी म्हणते की पण आई. लगेचच सरकार त्यांच्या तोंडून शब्द फुटतो आणि सखीची पार बोलतीच बंद होते. जेव्हा सखी त्यांच्याकडे पाहते, ती तिच्यापासून तोंड फिरवते. बिचारी सखी पुन्हा एकदा तिचा हिरमोड होतो आणि गुपचूप तेथून निघून जाते. आता तेजस्विनी चौताळते, रागावलेली असते, पण काय करणार. शेवटी मीनाक्षी जसा डोक्याने विचार करते तेजस्विनीसारखाच, म्हणजे तेजस्विनी नेमका तोच विचार करते. लग्नच करायचं आहे ना सखीचं, करेनच, पण अशा मुलाशी करेन जो माझ्या तालावर नाचेल. इकडे गौतम रूममध्ये दारू पेत आनंद साजरा करतो. तो म्हणतो की वा दादा वा, कमाल केलीस हा. उगाचच तुला बिझनेस टायकून असं म्हणत नव्हते. हॅट्स ऑफ आहे तुला. खरंच खूप ग्रेट आहेस तू. सॉरी, ग्रेट होतास. अरे वहिनीची तू जी काही कोंडी केली आहे ना, मानलं तुला. आनंदाने तो हसत असतो. त्याच वेळेस नेमकी उर्मिला येते आणि ती लगेचच त्याच्यावरती डाफरते. गौतम प्लीज तोंड बंद ठेवशील का जरा. अरे त्यांच्या हातून सत्ता गेली तर आपलं काय होईल. तेव्हा गौतम शब्दांची फेरफार करतो. वाक्य नीट बोल, माझं नाही, तुझं काय होईल. हात जोडत ती वैतागून म्हणते, बरं बाबा माझं. अरे पण त्या तेजस्विनीसोबत मी कधीच नीट वागलेले नाही आहे. आता बघ, ती त्या सत्तेतली साधी फुटकी तंबडीही मला देणार नाही, कळतंय का तुला. तेव्हा गौतम सरळच म्हणतो, गरज काय आहे तिची. हे बघ गौतम, तुला काही फिकीर नसेल, पण मला माझ्या मुलीच्या फ्युचरसाठी काहीतरी केलं पाहिजे. उर्मिला असं म्हणता क्षणी गौतम तिच्यावरती हसायला लागतो. अगं काहीतरी काही म्हणजे त्याच्यामध्ये चोरी पण येते का. आता ती नक्की काय काय कुटाने करते घरात, ते सगळं गौतमला चांगलंच माहिती असतं. इकडे बाहेर कान्हा येतो आणि तो सरकारांना म्हणतो की मॅडम तुम्ही बोलवलं होतं आणि मी आलो. बोलता बोलता तो घरात येतो, पण त्याच्या चपलांना चिखल लागलेला असतो. ते डाग पाहता क्षणी सरकार त्याच्यावरती चवताळते. थांब, तिथेच थांब. एक पाऊल जर पुढे टाकलं ना. आणि ते नोकरांना आवाज देते, कुठे मेलेत सगळेच जण. सगळे नोकर धावतच तिच्या पायाशी येतात. तेव्हा सरकार आदेश देते, आत्ताच्या आत्ता या माणसाला घराबाहेर काढा. जेव्हा कान्हाला ते नोकर घराबाहेर हाकलत असतात, नेमकं त्याच वेळेस कान्हा सांगतो की मॅडम बहुतेक तुम्ही मला ओळखलेलं नाही आहे. अहो मी तोच
तुमच्या मुलीचा जीव वाचवणारा सखी सदन चाळ. तेव्हा ती मागे वळून पाहते. आता तिने पाहिले म्हटल्यानंतर लगेच नौकर त्याला सोडतात. तेजस्विनी पुढे येते आणि सानकन एका नोकराच्या कानाखाली वाजवते. जेव्हा ती परत आदेश देते तेव्हा वॉचमॅन, नौकर सगळेच जण मिळून कानाला फरफटतच बाहेर घेऊन जातात. स्वतःच्या मनाशीच बोलते, माझ्यासाठी जर काही करू शकत असेल तर ती फक्त मीच. बाहेर येता क्षणी काना वॉचमॅनला रिक्वेस्ट करतो की हे बघा, तुम्ही तुमच्या बेबी मॅडमला बोलवा ना. सखी मॅडम, मी त्यांचा काल चाळीत जीव वाचवला होता तेव्हाच सरकारने मला शब्द दिला होता की त्या मला नोकरी देतील. प्लीज बोलवा ना. आणि तो फक्त बोलवत नाही तर पुरावासुद्धा दाखवतो. आता एका वॉचमॅनला वाटतं की बहुतेक कानाची मदत करावी, सखीला बोलवावं, पण दुसरा नोकर त्याला ओरडतो, आधीच काय डोक्याला व्याप कमी आहे, तू अजून वाढवून ठेवतोयस. वॉचमॅन कानाचे डायरेक्ट लायकीच काढतात. काय रे, एकतर खोटं बोलून शिरलास, काय तर म्हणे 70 लाख. अरे 70 लाख बोलायची तुझी लायकीसुद्धा नाही. काना चिडतो, लायकी काढायची नाही हा दादा. कारण कसं आहे माहिती का, लायकी सिद्ध करायला कर्तृत्व असावं लागतं आणि ते माझ्यात ठासून भरलेलं आहे. आणि जाता जाता काना त्या दोघांनाही दारूची बॉटल देऊन जातो आणि शब्दही देतो, बघा पुढच्या 70 सेकंदामध्ये मी तुमच्या घरातही असू शकतो. सखी इकडे रूममध्ये येते पण प्रचंड वैतागलेली असते. स्वतःच्या मनाशी एक निश्चय पक्का करते की एक कागदाचा तुकडा माझे स्वप्न, माझं आयुष्य नाही ठरवू शकत. आता लग्न करून नाही तर पोलीस बनून मी सखी राघव कामत बाबांचं स्वप्न पूर्ण करणारच. ती विडा उचलते. भाग संपतोय. पुढील भागात बघूयात. सरकाराने सखीच्या लग्नाचा घाट घातलेला असतो. ती परशुरामला आदेश देते. कामतांच्या एकुलत्या एक मुलीचं लग्न आहे, ते दिमागातच झालं पाहिजे. तेव्हा सखी येऊन लग्नाला स्पष्ट नकार देते. त्यावर सरकार आता तिला धमकावतात की जर तुला लग्न करायचं नसेल तर या घरात राहता येणार नाही. तेव्हा सखीही सांगते की ठीक आहे, मग मी बाबांचं स्वप्न पूर्ण करणार, पण लग्न न करता. आता सरकारांच्या घरात नोकरी मिळवण्यासाठी काना पुढची चाल खेळतो. मुद्दाम सरकारांच्या गाडीलाच आडवा जातो आणि तेव्हा सरकार त्याला धमकावते, ताकीद देते, माझ्यासमोर नाटकं करायची नाहीत हा. तेव्हा काना म्हणतो, मॅडम नाटकं कुठे केलेत, अजून माझी खरी नाटकं तर बघायची आहेत तुम्हाला. आता काय होईल, सखीने तर लग्नाचा निर्णयच बदलला आहे आणि त्यात काना कामतांच्या घरात स्थान पक्क करण्यासाठी प्रयत्न करतोय. सरकार देतील त्याला नोकरी.